नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. स्वर रसिको नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाच्या 11व्या भागात मी अनिल शिंदे आपलं स्वागत करतो. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे काय हा मला पडलेला प्रश्न आज निकालात निघाला, कारण आज अशाच एका मान्यवरांशी माझा संवाद झाला आणि या मान्यवरांचा आपल्याशी सुद्धा परिचय व्हावा या दृष्टिकोनातून मी या मान्यवरांना आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे. तेव्हा नमनाला घडाभर तेल न घालता स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. आणि आजचे पाहुणे आहेत यशस्वी कवी, गायक, वादक आणि संगीतकार श्रीयुत गौतम कांबळे. स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी. गौतम सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते सर. अनिल सर नमस्ते. संगीत दर्शन प्रस्तुत स्वर आले जुळूनी या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बोला. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि नक्की. आज योग आला अगदी की असे काही प्रश्न आहेत की मी तुमचे कार्यक्रम सगळे ऐकत असतो. साहित्य दर्शनचे वगैरे त्यामध्ये भाग पण घेत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आपला जो साहित्य दर्शन ग्रुप चालवताय आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या जी गरज आहे आपल्या लोकांना, जे वाचन आपण आता काही करू शकत नाही मोठ्या प्रमाणात, तर अशा कादंबऱ्या, कविता किंवा काय वेगवेगळे सदर वर्तमानपत्रातले तुम्ही प्रस्तुत करता ग्रुपवर, ते आमच्यासाठी फायदेशीर आणि लाभदायक आहेत. खास करून जे निवृत्त झालेले आम्ही लोक आहोत त्यांच्यासाठी तर हे एक चांगलं व्यासपीठ आहे असं मला वाटतं. निश्चित निश्चित निश्चित. सर आपलं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, म्हणजे घरी कोण कोण असतं किंवा कोण कोण होतं आहेत? तसे आम्ही 7 जण होतो. आई वडील आम्ही 5 भावंड आणि आई वडील धरून 7 जण आम्ही होतो. आता वडील हयात नाहीयेत. अच्छा. 2014ला त्यांचं निधन झालं. ते सुद्धा शिक्षक होते, हेडमास्टर म्हणून. शेवटी पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये. कुठल्या? पिंपरी चिंचवड. आणि रुपीनगरची जी शाळा आहे आपली कॉर्पोरेशनची, त्यामध्ये शेवटी ते मुख्याध्यापक म्हणून कार्य तिथेच रिटायर्ड झाले ते. आणि हे अंधत्व जे होत आलेलं आहे आपल्याला, तुम्हाला अंधत्व मी 4 वर्षाचा असताना मला हे अंधत्व आलं. गोवर आला होता. गोरामध्ये ते तापामध्ये डोळे गेले, म्हणजे ताप जास्त झाला आणि लवकर हॉस्पिटलमध्ये जाता आलं नाही, कारण त्यावेळेस वडिलांची बदली तिकडे खेडेगावामध्ये होती आणि बदलीमुळे थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे थोडस याचं करूया, देवाचं करूया, ते आजोबा वगैरे होते, आजोबा आजी वगैरे, त्यामुळे ते लवकर हॉस्पिटलला घेऊन जाण्यास तयार नव्हते. त्यांना काय वाटायचं हे काहीतरी वेगळंच आहे, देवाचं असणार, असं तसं थोडस
आपल्या ग्रामीण विभागात असतं त्याप्रमाणे. बरोबर आहे. वडिलांचं सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते की बाबा हे आपण बघू. त्यामुळं न्यायला हॉस्पिटलमध्ये उशीर झाला. तोपर्यंत जास्त झालं होतं. तोपर्यंत ससूरला नंतर घेऊन गेले. नंतर तिथेच डोळे वगैरे गेले. सर, अपंगांसाठी शाळा असतात, हा, हे कसं कळलं तुमच्या घरच्यांना? या कोरेगाव पार्क मध्ये आमचे एक नातेवाईक होते. बर. ते एकदा वडिलांना भेटले की आपला हा मुलगा अंध आहे, तर कोरेगाव पार्कला चांगली सोय आहे. आपले महादेव कांबळे म्हणून कर्मचारी होते या ब्लाइंड स्कूलमध्ये. त्यांनी आमच्या वडिलांना कल्पना दिली ही. आणि झाल्यानंतर सुरुवातीला आई वगैरे तयार नव्हती सोडायला की माझा मुलगा असा आहे, त्याला तर कधी बाहेर ठेवलं नव्हतं, गेलो नव्हतो. त्यामुळे सुरुवातीला ती तयार नव्हती मला सोडायला शाळेमध्ये. कसं तरी मन तयार केलं आणि 1974 साली मी कोरेगाव पार्क अंध शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. 1974 म्हणजे साधारणपणे माझ्या जन्माच्या वेळी. हा. म्हणजे मी तुम्हाला सर म्हणतोय त्यात गैर आहे असं मला वाटत नाही. माझा जन्म आहे 4 ऑगस्ट 1962 बर बर बर. परंतु सुरुवातीचा हा काळ सगळं डॉक्टर करण्यातच बराच काळ गेला. या डॉक्टरला दाखव, त्या डॉक्टरला दाखव, असं करत करत पुन्हा मुंबई तिकडे वेगवेगळ्या गावी यातच बरेच माझी 10-11 वर्ष गेली. जवळजवळ मी 11व्या वर्षी शाळेत गेलो. 11-12 वर्षी. हो. 11व्या वर्षी गेलो. मग 10वी पासआउट कधी झालात तुम्ही? 22व्या वर्षी? 10वी 1984 साली मी 10वी पासआउट झालो. नेताजी सुभाषचंद्र बोस या हायस्कूल मधून. आम्ही राहिलो कोरेगाव पार्कला, पण आमची शाळा हायस्कूल हे नेताजी सुभाषचंद्र बोस येरवडा मधलं. तिथे आमची 10वी झाली. 8वी 9वी 10वी तिथे झाली. संगीताबद्दल शाळेत जाण्यापूर्वी आस्था किंवा प्रेम, आपुलकी ज्याला म्हणतो आपण, आवड, हे सगळं संगीताबद्दल जे होतं ते शाळेत जाण्यापूर्वीपासून होतं की शाळेत गेल्यानंतर तुम्हाला संगीत क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली? हा, तशी संगीताची, गाण्याची वगैरे आवड होती. रेडिओवर वेगवेगळ्या प्रकारचे गाणे ऐकणं वगैरे चालू होतं. आणि शेजारी आमच्या एक व्यक्ती राहत होती, ते बुलबुल तरंग वाजवायचे. ते बुलबुल तरंग वाजवलेलं मी त्यांच्या जवळ जाऊन बसायचं, ऐकायचं. आणि मग त्यांनी मला ते बुलबुल तरंग वगैरे शिकवलं वाजवायला. आणि त्यातूनच थोडीफार संगीताची आवड निर्माण झाली. गाण्याची आवड होतीच. आणि घरी म्हणजे आमच्या मामाकडे, म्हणजे आमचं आजूळ आहे, जवळ म्हणून मुळशी तालुक्यात आहे. त्यांच्या तसं घरी आमच्या संगीताचंच वातावरण होतं. म्हणजे त्यांच्याकडे ते वाजंत्री होते सगळे मामा लोक आमचे शिंदे. त्यांच्याकडे सगळे हे ढोलकी, ताशा, सनई हे सगळं होतं. त्यामुळे वातावरण तसं होतं. पण ते काय आपण त्या काळात एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. हे बुलबुल तरंग आमच्या त्या व्यक्तीने शिकवलं आणि एक संगीताची आवड तेव्हा निर्माण झाली. आपण पण असं काहीतरी शिकावं असं त्यावेळेस वाटलं. आणि मग काही शाळेत गेल्यानंतर एक चांगलं व्यासपीठ मिळालं. आपल्या शाळेमध्ये संगीत हा विषय कंपल्शन असल्यामुळे जसं बाल उद्यान मध्ये आपण रेडिओला ऐकलं होतं मी गाणी वगैरे, बालगीत वगैरे. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर जो सूर कानावर पडला की बाबा तो सूर मी बाल उद्यान मध्ये वगैरे ऐकला होता, अशा पद्धतीचं गायन वगैरे. त्यामुळे असं वाटलं की आता जे रेडिओला लागतं ते जर इथं शिकायला मिळत असेल तर मला शाळा नक्कीच आवडणार. त्यामुळे माझ्या मनात सुद्धा एक केला निश्चय की बाबा अरे असं आपल्याला शिकायला मिळतंय म्हटल्यावर इथे राहिलं पाहिजे आपल्याला. म्हणून मी तिथं शाळेत राहायला सुरुवात केली.
आणि पहिल्यांदा काय शिकलात, म्हणजे तुम्हाला कशामध्ये जास्त आवड निर्माण झाली, गाण्यामध्ये की वादनामध्ये? अ, गाण्यामध्येच जास्त आवड होती, कारण आपल्या शाळेचा ऑर्केस्ट्रा होता अच्छा. आणि ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला लागायची आणि त्यामुळे जास्त ऑर्केस्ट्रामध्येच गाण्याची जास्त आवड निर्माण झाली. परंतु आमच्या शाळांमध्ये शास्त्रीय संगीत शिकवतातच, हा. त्यामुळे पहिल्यापासून पहिली शास्त्रीय संगीत हे शिकवायलाच सुरुवात झाली अलंकारपासून. आणि अच्छा. अलंकारपासून सुरू झाल्यानंतर जे शास्त्रीय बेस जे गाण्याला जे पाहिजे आवश्यक असतो हा. तो मिळाल्यामुळे आमचं जे फिल्मी गाणं वगैरे होतं ते अतिशय चांगलंच लहानपणापासूनच व्हायला सुरुवात केली, कारण आम्हाला पाया आमचा या शास्त्रीय संगीत हा होता म्हणून. त्यावेळेला शिक्षक कोण होते सर? आम्हाला आमच्या सुरुवातीला मंत्री सर म्हणून होते आपल्या शाळेत. आमच्या मंत्री सर होते, वाल्मिक निकम होते आणि मेंढापूरकर सर, आणि नंतर खास मार्गदर्शन झालं मग क्लासिकलचं भाकरे सर म्हणून आमचे आहे ते. त्यांच्या माध्यमातून मग मी बाकीचं विशारद वगैरे शिक्षण पूर्ण केलं खास करून. त्या एवढ्या सरांचा मुख्य वाटा आहे. तसं आपण रेडिओवर वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकत असतो, असं मार्गदर्शन कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला त्या माध्यमातून मिळतच असतं आपल्याला. परंतु या सरांचा मोठा वाटा आहे माझ्या या सगळ्या संगीत कारकिर्दीमध्ये. मग गाण्याबरोबर तुम्ही वादन पण शिकलात सर, बरोबर आहे की नाही? हा, हार्मोनियम वाजत तसं गायन सुरू करण्याच्या अगोदर हार्मोनियम पण थोडीफार येत होती, परंतु ते कसं शास्त्रीय संगीत नव्हतं. फिल्मी गाणं वाजवायचं, ऑर्केस्ट्राची गाणी वगैरे वाजवायची, एवढंच जास्त होतं. परंतु गाण्यामध्ये जास्त सहभाग असायचा. हार्मोनियम वाजवत होतो, मेंडोलिन पण वाजवत होतो. त्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य होती त्यामध्ये मेंडोलिन होतं. त्याच्या सुद्धा मी शाळेमध्ये परीक्षा दिल्या होत्या पूर्ण प्रवेशिकेपर्यंत. आता या निमित्ताने काय ऐकवू शकता सर? आपल्याला हार्मोनियम वाजवतो थोडंफार. सर हे कुठल्या रागातली चीज होती? यमन राग आहे. यमन राग. हा राग वाजवून दाखवण्याचा उद्देश असा आहे की हा राग मी ज्यावेळेस आमच्या शाळेच्या बँगलोरला
आपलं सॉरी मुंबईला कॉम्पिटिशन झाल्या होत्या, नॅशो संस्थेने भरवल्या होत्या. त्यामध्ये माझा ऑल इंडियाला पहिला नंबर आला होता. यामध्ये कुठल्या संस्थेच्या माध्यमातून ही स्पर्धा होती? नॅशो म्हणून एक संस्था होती. नॅसिओ. त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा घेण्यात आली होती. केव्हाची गोष्ट आहे? ती मला वाटतं 1978-79 असेल मला वाटतं. तुम्ही गेला होता तिकडे? हा, ते कॉम्पिटिशन होती शास्त्रीय संगीताची आणि निकम सरांनी ही धून बसवून दिली होती. त्यात माझा पहिला नंबर आला होता. वा. उल्लेख म्हणजे सांगण्याची गोष्ट. तिथून मग मागे पाहिलंच नाही? हा. त्यानंतर जे सुरू झालं या संगीताचं कार्य किंवा हे शिक्षण, ते पुढे थांबलंच नाही विशारदपर्यंत. सर, बुलबुल तरंगचा मेंडोलिन वादन म्हणजे मेंडोलिन जेव्हा तुम्ही शिकत होता त्यावेळेला बुलबुल तरंगचा वाजवण्याचा किती फायदा झाला तुम्हाला? बुलबुल तरंग कसं असतंय, ते ज्याचा ते उजव्या हाताने ते स्ट्रोक धरायचा, डाव्या हाताने त्याची बटणं आपण हे करायची ते होते. पण थोडस स्वरांची जी माहिती झाली ना, सारे गम हे अलंकार वगैरे थोडे त्यातूनच माहिती झाली. त्यामुळे पुढे ज्यावेळेस मी शिकायला सुरुवात केली शास्त्रीय संगीत, हे थोडंफार मला माहिती असल्यामुळे मला पटकन ते येत गेलं सगळ्या गायनामध्ये, वादनामध्ये. ही सुरुवातीला माहिती असल्यामुळे. नाही, बुलबुल तरंग आपण सरळ वाजवतो बरं का, फ्लॅट वाजवतो आपण अगदी बुलबुल तरंग. आणि मेंडोलिन जे आपण वाजवतो तर आपण असं त्याचा हात जो आहे, आपला हात डावा हात आपला खालून घेऊन आपण मेंडोलिनचे कसं असतं, त्याचे पडदे असतात आणि त्याला उजव्या हाताने स्ट्रोक धरून त्या तारांवर स्ट्रोक मारायचा असतो आणि ते असे पडदे असतात, खाचे असतात. तर त्या खात्यांमध्ये बोट दाबून ते स्वर निर्मिती करायची असते. रे ग आणि षड्ज आणि पंचम ते सेपरेट तारा. हो ना, मी पण मेंडोलिन वाजवतो. आपण प्रदर्शनच्या कार्यक्रमात त्रासदायक असतं, कारण ते बोट वगैरे दुखतात त्या खात्यांमध्ये ठेवून. एकदा सवय झाल्यावर मग काय अडचण येत नाही, पण सुरुवातीला शिकताना खूप त्रास होतो. बोट दुखतात सुरुवातीच्या काळात. तुम्हाला आठवत असेल की आपण NAB म्युझिकल नाईट मध्ये दोघं एकत्र काम करत होतो? हो. आणि त्यावेळेस मी मेंडोलिन वाजवायचो. मध्ये तो मेंडोलिन होतं ते बराच काळ मी वाजवलेलं आहे आपल्या प्रोग्राम मध्ये, फेडरेशनच्या आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये. त्या काळात कीबोर्ड वगैरे नव्हता, त्यामुळे जास्त हार्मोनियम आणि मेंडोलिनवर म्युझिक वगैरे चालायचं. त्यामुळे मेंडोलिनचा मला त्या काळात खूप उपयोग झाला ऑर्केस्ट्रासाठी खास करून. कारण त्यावेळेस कीबोर्ड वगैरे हे काही नसल्यामुळे वाद्य म्हणजे जे म्युझिक लागतं ते मेंडोलिन असल्यामुळे त्याला जास्त उठाव आल्यासारखं झाला आणि चांगलं वाटलं गाणी बसवायला किंवा गाणी चांगली झाली. त्यामुळे आपण गिटार सारखा वापर केला त्यावेळेला मेंडोलिनचा. हो. आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे तो पूर्ण म्युझिक वगैरे त्याच्यावर कव्हर व्हायचं. हो. सर, 10वी नंतर काय केलं मग पुढे? 10वी नंतर मी 1984 नंतर वाडिया कॉलेजला ऍडमिशन घेतलं. सुरुवातीचा काळ संपूर्ण तसं हॉस्टेलला वगैरे ऍडमिशन नव्हतं. घरूनच 1 वर्ष 11वीचं वर्ष घरूनच करत होतो. म्हणजे सकाळी घरातून 6 वाजता निघायचं, 7:30ला वाडिया कॉलेज वगैरे अटेंड करायचं, तास वगैरे ऍडजस्ट करायचं, लेक्चर अटेंड करायचं. 12:30ला सुटल्यानंतर जेवण वगैरे कॅन्टीन मध्ये किंवा बाहेर आम्ही डबे घेऊन जात असे. आमचे मित्रमंडळी, आमचे बरेच, आम्ही 4-5 जण होतो. तर आमच्या चौघांची सगळी गट्टी असायची. आम्ही 4 जण एकत्र मिळून ते कॉलेजला होतो. राहायला कुठे त्यावेळेला तुम्ही? नारायण चिंचवडे आणि राजू बाणमारे असे आमचे 4 मित्र होते. मग आम्ही 12:30ला सुटल्यानंतर कुठेतरी जेवण करणार आणि नंतर रिडिंगला जाणार. एका म्हणजे अभ्यास आपल्याला वाचून घेण्यासाठी रीडर लागतात. तर एक आंटी होत्या कोरेगाव पार्क मध्ये, त्यांच्या घरी आम्ही जायचो वाचनासाठी. आणि वाचन झाल्यानंतर 5 वाजता 1-2 तास त्यांच्या घरी वाचन झाल्यानंतर
आम्ही जवळजवळ तिथून निघाल्यावर मग घरी 6-7ला पोहोचायचो. इतकं बिझी शेड्यूल होतं 11वीला आमचं. आणि मग तसं वाटायला लागलं की 11वीला एवढं घरून जाऊन येणं जाणं खूप त्रास व्हायला लागला. आणि मग 12वी पासून संत ज्ञानेश्वर इथे प्रवेश मिळवला. आणि तिथून तिथं हॉस्टेलला राहून बाकीचे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले नंतर. बस 11वीला असताना राहत कुठे होतात तुम्ही? तुमचं घर कुठे होतं? इकडे विठ्ठलवाडीला इथं पुण्यात आकुर्डी विठ्ठलवाडी म्हणून आहे. तिथे चाळीमध्ये राहत होतो आम्ही सगळे वडील वगैरे. आणि तुमच्यावर कोण कोण होतं? आमच्या घरी आमचे जे तुम्ही डबे घेऊन जात होतात? ते आम्ही 4 जण, नारायण चिंचवडे वगैरे आम्ही सगळे, चंद्रकांत भोसले, राजू बांडणारे, हे सगळे आम्ही 4 जण. मग 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन वाडियामध्येच केलं? वाडियामध्येच केलं. आणि साईड बाय साईड संगीत विशारद चालू होतं. म्हणजे संगीताच्या परीक्षा देण्यात आलो, मध्यमा, पूर्ण मध्यमा. ते भाकरे सरांकडे त्याचे ट्रेनिंग चालू होतं, त्याचा क्लास वगैरे चालू होता. त्यांच्याकडे तो अभ्यास पूर्ण करायचं काम चालू होतं. म्हणजे कॉलेज केल्यानंतर हे 12वी पासून मग कॉलेजला राहिल्यामुळे संगीत करता आलं. म्हणजे भाकरे सर तिकडे नागपूर चाळीत राहत होते पुण्यामध्ये. त्यांच्या घरी तिकडे महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीमध्ये आम्ही जायचो शास्त्रीय संगीत शिकायला, मध्यमा, पूर्ण मध्यमा. मग त्यांच्याकडूनच पूर्ण केलं बाकी संगीत वगैरे. भाकरे सरांनी खूप मोठं काम केलेलं आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं. आपल्याला संगीत शिक्षकासाठी विशारद हे कोर्स आवश्यक असतो. तो त्यांनी मला सांगितलं की बाबा तुला जर संगीत शिक्षक व्हायचंय, आणि माझी लहानपणापासून इच्छा होती की मला संगीत शिक्षक व्हायचंय. मग मला त्यांनी सांगितलं तुला जर संगीत शिक्षक व्हायचं असेल तर तुला या सगळ्या परीक्षा पास होणं गरजेचं आहे. मग त्यानंतर मी अभ्यास सुरू केला आम्ही संगीताचा त्यांच्याकडे. विशारद किती साली झालात तुम्ही? विशारद त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे. मी वाडियाला कॉलेज करत असताना थोडस इथं भोसरे अंधशाळा सुरुवात झाली. भोसरे अंधशाळा सुरू झाल्यानंतर मी कॉलेज करायचो आणि आम्हाला तिथं टीचर म्हणून ऑफर आली की बाबा तुम्ही तिथं शिकवायला जायचं तुमच्या फावल्या वेळेत. आपल्या फेडरेशननी ती शाळा सुरू केली होती. त्यामुळे सुनील चोरडिया आपले होते ते फेडरेशनचे. त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं आता कॉलेज करताय तर आज तुम्ही दुपारच्या वेळेस आपली ही शाळा नवीन आहे तर तुम्ही तिथं शिकवायला जा. म्हणजे त्या काळात मग मला वाटतं 88-89ला मी तिथं 1-2 वर्ष आम्ही शिक्षक म्हणून मी कार्य केलेलं आहे भोसले शाळेमध्ये. आणि नंतर मग एक कोर्स चालू होता. आणि नंतर मला वाटतं 1991-92ला माझे संगीत पूर्ण झालं विशारद. 1991-92? 92ला. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक साधारणपणे 5 वर्षांनी. हो. आणि हे सर्व्हिसला लागल्यामुळे त्यात थोडासा शाळेमध्ये जाणं येण्यात वेळ गेला जास्त. त्यामुळं विशारद व्हायला थोडा वेळ लागला. मग तेव्हा तो अभ्यासक्रम पण फार मोठा असल्यामुळे तो करायला वेळ लागला. तुम्ही कुठल्या वाद्यामध्ये विशारद केलंय की गाण्यामध्ये विशारद केलंय सर? गायनामध्ये केलं. गायनामध्ये विशारद केलंय. काहीतरी ऐकावं ना सर मग आता या निमित्ताने? झलकार होरी पायली
झनकार मोरी जनन झनकार जनन जनन माझे जनकार पायलिया झनकार मोरी पायलिया झनकार मोरी पायलिया झन पायलिया झन पायलिया झनकार मोरी. छान. तर हे कुठल्या रागातलं होतं? धनाश्री राग चीज होती त्याची. अच्छा. हा. सर, भोसरीत किती वर्ष तुम्ही काम केलं आणि नंतर मग पुढे काय केलं? 2 वर्ष काम केलं, म्हणजे SYTY त्यावेळेस माझं चालू होतं. हा हा. त्या 2 वर्ष भोसरीमध्ये कार्य केलं. बर. हा, म्हणजे संगीत शिकवत होतो, पण त्यावेळेस ट्रेनिंग माझं पूर्ण नव्हतं, विशारद वगैरे पूर्ण नव्हतं, आणि ट्रेन म्हणूनच मी कार्य करत होतो. आणि आपली शाळा होती फेडरेशनची, त्यावेळेस आपल्या गरज होती अशा प्रकारे कार्य करणं थोडंसं. म्हणजे पेमेंट वगैरे काही एकदम कमी प्रमाणात होतं, त्यामुळे एक अशा पद्धतीने कार्य करायचं होतं तिथं, म्हणून आम्ही 1-2 वर्ष तिथं संगीत शिक्षक म्हणून काम केलं. तिथे कसा अनुभव होता सर? सुरुवातीची शाळा, नवीन शाळा, विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, सगळंच नवीन होतं तिथं. जागा ती सगळी, आम्ही सगळे शिक्षक, आणि ते थोडस पांजरपोळ भाग होता तो. असे वर्ग पण व्यवस्थित नव्हते तिथे. जसे वर्ग होते ते साधे होते वर्ग, त्यामुळे आपल्याला बसायला वगैरे तिथं थोडस अडचण होती, कारण सुरुवात होती शाळेची, त्यामुळे साध्या खोल्या होत्या, त्या खोल्यांमध्येच हे आमचे सगळे क्लास वगैरे चालायचे. थोडस अडचणीचा काळ होता, पण गरज होती ती शाळा, सुरुवातीचा काळ असल्यामुळे ते कार्य करण्याची गरज होती, म्हणून आम्ही तो काम ते केलं. म्हणून आणि त्यावेळेला लोकवस्ती पण अगदी विरळ होती. हो, लोकवस्ती कमी होती, त्यामुळे त्रास प्रचंड होत झाला असेल त्या काळामध्ये. हो, त्रास होतात, कारण तिथं सकाळी जाणं येणं, आम्ही हॉस्टेलला असल्यामुळे कॉलेज थोडे 3-4 तास करायचो आम्ही, आणि 9:30 वगैरे पुण्यावरून मोशी बस असायची, मोशीला जायची, कारण तिथं पांजरपोळचे ठिकाण होतं, तिथं जायला त्या बसने आम्ही जायचो. बसने 10:30 पर्यंत पोहोचल्यानंतर बाकीचे मग वर्ग घेऊन, तिथं बस पण जास्त जात नव्हत्या ना, तो काळ असा होता, त्यामुळे 4-4:30 पर्यंत तिथं थांबणं, परत इथं येणं आणि कॉलेजचा अभ्यास पूर्ण करणं, हे सगळं कसरत होती. आणि शाळेत पण आम्ही शाळा नवीन असल्यामुळे सगळे तिथला अनुभव एकदम वेगळ्याच प्रकारचा होता, आणि पण छान वाटलं. आपल्या संस्थेची शाळा होती, नवीन होती, आणि आम्ही पण नवीन असल्यामुळे जो आनंद होता सुरुवातीला शिकवायचा, उत्साह आणि आनंद, हा नवीन भाग होता हा सगळा, त्यामुळे छान वाटलं आम्हाला सुरुवातीचा काळ. साधारण किती विद्यार्थी होते सर सुरुवातीला? त्या काळात मला वाटतं 10-15 विद्यार्थी असते. अच्छा. हा, त्यांना सगळे मग कर्मचारी पण 1-2 असायचे, आम्ही शिक्षक पण 1-2 असायचो, आणि मग त्यांचे सगळे जे कर्मचारी किंवा आम्ही यांच्याच माध्यमातून ती पूर्ण शाळा चालायची. म्हणजे आम्ही सगळे संगीत पण शिकवायचे, थोडे विषय पण शिकवायचे, बाकीचं पण ऑफिशियल काय काम असेल ते पण त्यांच्याकडून, आमच्या कोण असतील त्यांच्याकडून करून घ्यायचं. तो सगळे कसरत होती त्या काळात. किती पर्यंतचे वर्ग चालायचे तिथे सुरुवातीला? सुरुवातीला एक वर्ग 1ली-2रीचा सुरू झाला, 1ली नंतर 2री,
हा. असं करत करत नंतर मी जवळ 89 पर्यंत मला वाटतं तिथं होतो. हा. जवळ पहिली दुसरीचे वर्ग तिथं सुरू झाले होते. आमचे देशमुख सर म्हणून होते हा. सुरुवातीला. ते सगळं एक काम बघायचे. अच्छा. आणि मी असं सुरुवातीला, आणि भोसले सर म्हणून एक होते. आम्ही दोघं हा. असं 3 शिक्षक होतो आणि कर्मचारी एक दोघं. अशा माध्यमातून ती शाळा चालायची. मग त्यावेळेला वसतिगृहाची सोय होती का शाळेमध्ये सर? 10-15 शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी? हा, ते होती. त्याशिवाय आपल्या अंदाज शाळा म्हणजे ज्या हॉस्टेल असल्याशिवाय व्यवस्थित त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही असं वाटतं. कारण त्यांना गरज असते. मुलं लांबून येणारे जाणारे असतात, त्यामुळे ते होतं. फक्त सोय जरा बेताचीच होती नवीन असल्यामुळे, सुरुवात असल्यामुळे. आणि त्या सगळ्या ज्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न आपल्या शाळेत फेडरेशनने पण त्यांना सगळं साहित्य वगैरे आपलं पाट्या, कलम, लेखन पाट्या, गणित पाट्या त्या काळात सगळं आपल्या संस्थेने आणून दिलेले आहेत त्या काळात. बरं. आणि ते सगळं आपल्या फेडरेशनच्या माध्यमातूनच ती शाळा खरी म्हणजे सुरू झाली. आणि नंतर आपल्या लुंकर सरांनी ते आपल्या लोकांनी सांगितल्यामुळे त्यांच्याकडे त्याच शाळा चालू व्हायला लागली. हा, त्यांनी घेतली. मग 89 मध्ये तुम्ही इथली नोकरी सोडून दिली? फेडरेशनने आपल्या सुरुवात केलेली शाळा आहे. 89 मध्ये इथली नोकरी तुम्ही सोडून नंतर तुम्ही काय केलं मग? नंतर मी इकडं कोल्हापूरला एका मित्राकडून समजलं की अंधशाळा निघालेली आहे आणि तिथे संगीत शिक्षकाची गरज आहे. तर तिथं आम्ही अर्ज केला. आणि आमच्या इकडे पुण्यातलीच एक माझ्या मिसेसची मैत्रीण होती तिथं. तिच्या माध्यमातून आम्हाला समजलं की तुम्ही अर्ज करा की तिथं तुम्हाला ही संगीत शिक्षकाची नोकरी मिळू शकते. आणि ते अर्ज केल्यामुळे मग आम्हाला तिथं ती संगीत शिक्षकाची नोकरी मिळाली. ही केव्हाची घटना आहे, गोष्ट आहे? ही 1990 मी जॉईन झालो. तिथे 90 मध्ये जॉईन झालात, पण तोपर्यंत तुमचं विशारद झालेलं नव्हतं? नाही. मला सुरुवातीला सर सांगतो ना, माझं थोडंसं लक थोडंफार चांगलं म्हणायचं. संस्था त्या काळात अनट्रेन शिक्षक वगैरे घेत होती त्या काळात. त्यामुळे मला संगीत शिक्षक म्हणून त्यांनी घेतलं, पण काही अट घालून दिली संचालकांनी की बाबा इतक्या 1-4-5 वर्षात तुमचं विशारद झालं तरच तुम्हाला पुढे ठेवण्यात येईल, नाहीतर जॉबवरून सर्व्हिस मध्ये कमी करण्यात येईल. घालून दिले मीटिंग मध्ये त्यांनी ठराव करून. त्यामुळे मला ते जॉब सहज नंतर मिळवता आला, कारण माझं विशारद पण मी पूर्ण झालो आणि माझा मग जॉब तो पूर्ण झाला. बरोबर. 1992 मध्ये विशारद झालं. ते विशारद झाल्याच्या नंतर आहे की नाही, आणि जॉब लागल्यानंतर प्रचंड आनंद झाला असेल? हो, कारण तर तो काळ थोडासा तणावाचा होता, कारण मला विशारद व्हायचं होतं आणि थोडासा अभ्यास तिकडून मी माझं घर वगैरे मी राहिलं तसं पुण्यात होतो, पण जॉब कोल्हापूरला होता. मग शनिवार रविवारी थोडस इकडे येऊन माझा विशारदचा पण अभ्यास मला पूर्ण करावा लागायचा आणि नंतर सोमवार मी कोल्हापूरला वगैरे जायचो. म्हणजे असं थोडा 91-92 पर्यंत थोडा तणावाचा काळ होता, अडचणीचा काळ होता. त्यात मेहनत करूनच मग मला ते 91-92 मी विशारद झालो आणि मग जॉब माझा फिक्स झाला म्हणायचा. खूप आनंद झाला, कारण खास करून मला संगीत शिक्षक व्हायचं होतं आणि आनंद यासाठी की आपल्याच बांधवांना शिकवायची संधी मिळाली. खास करून म्हणजे जे आपण शिकलो, ज्या अडीअडचणी आपल्याला आलेल्या आहेत त्या अडीअडचणी आपल्या बांधवांना पण त्याच प्रकारच्या असणार. त्यामुळे मला असं वाटलं की बाबा आता मला जसं माझ्या जीवनात मला अडीअडचणी आलेल्या आहेत, आता मी माझ्या बांधवांनाच शिकवायला मी तर जॉबला लागलेलो आहे. त्यामुळे ज्यांच्या काही जे प्रश्न असतील ते मला सहजपणे सोडवता येतील यासाठी मला खूप आनंद झाला की आपल्या बांधवांचंच एक काम माझ्या हातून
होईल असा एक चांगला आत्मविश्वास निर्माण झाला माझ्या. हम्म. मग सर या आनंदा प्रत्यर्थ आता काय कळतं मग? छान, उत्तम. अशा प्रकारे हा आनंद निर्माण झाला माझ्यामध्ये आणि पुढे माझ्या हातून बरंच 30 वर्षापर्यंत कार्य संगीताच्या माध्यमातून झालं शाळेमध्ये. सर हे चालू असताना म्हणजे नोकरी तर चालू होतीच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही काम करत होतात का तुम्ही? सामाजिक काम किंवा? तसं आपल्या स्वरांगण नावाची एक संस्था होती, त्याची स्थापना सुद्धा याच काळात झाली. एक माझे जॉब चालू असता 1999 साली एक संगीताची संस्था आम्ही सुरू केली, स्वरांगण नावाची. संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्यामध्ये तुम्ही पण होता, त्याचे साथीदार तुम्ही. मी सहसचिव म्हणून तिथे काम करत होतो. ते म्हणूनच सांगितलं ही घटना झालेली आहे. आपण या आपल्या फेडरेशन मध्ये होतो आणि आपल्या ही एक संगीताची गरज ओळखून, त्या काळात बऱ्याच संस्था होत्या बाकीच्या, पण अशी संगीताची संस्था काही नव्हती. म्हणून आपण सगळे मित्रांनी एकत्र येऊन एक संगीत संस्था सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून कार्य केलं. करतोय अजून. ती संस्था अजून काम करते? आता 25 वर्षावर आता पदार्पण झालेलं आहे. आता या वर्षी तर 25वं वर्ष आहे वर्धापन दिनाचं. भव्य दिव्य कार्यक्रम करायचा आहे आता संस्थेमध्ये. हे 25वं वर्ष आता पूर्ण होईल. या संस्थेच्या माध्यमातून मूळ प्रकल्प काय राबवला जातो? तसं आपल्या जे अंध कलाकार आहेत, जे बाबा जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना काहीतरी आपल्या जो ऑर्केस्ट्रा आहे जीनियस स्टारचा, त्याच्या माध्यमातून आपण त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो आपल्या स्टेजवर. आणि त्यांना काही समजा संगीताविषयीच्या काय अडीअडचणी असतील तर आमच्याकडे काही चांगले चांगले कलाकार आहेत, तर त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करण्याचा प्रयत्न होतो त्या संगीताच्या माध्यमातून. आणि वेगवेगळ्या आपल्या संगीत विषयीच्या ज्या जयंत्या पुण्यतिथी त्या माध्यमातून आम्ही आपल्या अंध लोकांच्या स्पर्धा वगैरे घेतो, गायन वाचन किंवा काही व्याख्यान वगैरे काय अशी घेऊन संगीताचं कार्य करण्याचा प्रयत्न करतो. जीनियस स्टार नावाचा ऑर्केस्ट्रा आपण चालवतो नाही का? हो. अतिशय सुरेख असा ऑर्केस्ट्रा आहे. म्हणजे सुरेख अशासाठी म्हणेन आपल्या सगळ्यांच्याच त्या ऑर्केस्ट्रामध्ये निवेदकाचं काम मी केलेलं आहे. हो. त्यामुळे मी अभिमानाने सांगेन की उत्तम असं वाद्यवृंद येतो. हो नाही का? तुम्ही अनाउन्सिंगचं पण थोडंफार काम त्यामध्ये करत होता, गात होता, कॉमेडी. आणि तुमचं
सहभाग चांगला होता आपल्या या हो, हो. ऑर्केस्ट्रामध्ये. हो. हो. पण म्हणजे नंतर मला संगीताचं कार्य आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून निश्चित जे वेगवेगळ्या संस्था रोजगारासाठी वगैरे करतात, आपली संस्था संगीताच्या हो माध्यमातून करते. निश्चित. हा. मग सर किती वर्ष नोकरी आणि आता तुम्ही निवृत्त झालात ना? 30 वर्ष हो. सेवा झाली हा. तुमची. 31 ऑगस्ट 2020 साली मी रिटायर झालो. 30 वर्ष जॉब केला. हम्म. असंख्य संगीताचे विद्यार्थी घडवले, असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा एक संधी मिळाली या जॉबच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या बांधवांचं कार्य करण्याची, काम करायची संधी मला या जॉबमुळे मिळाली असं मला वाटतं. अगदी अगदी समाधान वाटतं की बाबा आपणच आपल्या बांधवांना शिकवलं आणि आपल्या बांधवांची सेवा आपल्या हातून झाली. याचं फार मोठं समाधान या नोकरीमधून मिळालं असं मला वाटतं. सर मग आता निवृत्तीनंतर काय करता सर? काय उपक्रम आता वगैरे? या आपल्या संस्थेचं कार्य तर चालू आहे आमच्या माध्यमातून. ऑर्केस्ट्रा जिनेस्टार चालू आहे. तसंच एक GK म्युझिक म्हणून मी एक युट्यूब लिंक चालवतो. युट्यूब चॅनल. त्याच्यामध्ये मी गाणी लिहून आणि संगीतबद्ध करून वेगळ्या वेगळ्या स्टुडिओमध्ये गाऊन आणि आपल्याच बांधवांकडून ती गाणी गाऊन घेतो. बर. आणि ती गाणी युट्यूबवर टाकून ती गाणी लोकांना ऐकवतो आणि एक संगीताच्या माध्यमातून समाज सेवा संगीताची त्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो. आणि आपल्या लोकांना पुढे आणायचं, खास करून हा उद्देश. जे आपले अतिशय टॅलेंट आपले कलाकार आहेत, आपले बांधव आहेत, त्यांना जास्त संधी मिळत नाही अशा रेकॉर्डिंगची वगैरे. तर अशा कलाकारांना घेऊनच मी गाणे करण्याचा प्रयत्न करतो आणि युट्यूबला ती गाणी वगैरे टाकून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या गाण्याची झलक ऐकू शकता का सर आता? माझं लिहिलेलं गाणं आहे. हे सिद्धराज पाटील याने युट्यूब लिंकवर गायलेलं आहे. विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, तुझे गीत गाता गाता माझा रंगला, तुझे गीत गाता गाता माझा रंगला. अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी केलेली आहेत आणि ती सिद्धराज पाटीलने एक दोन गाणी गायलेली आहेत. एक आपल्या लता चांदणे मॅडम त्यांनी एक गाणं गायलेलं आहे आणि काही कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी ही गाणी गायलेली आहेत. सर कोल्हापुरातलं वातावरण आणि पुण्यातलं वातावरण यात काय फरक जाणवतो सर तुम्हाला? तसं पुण्यातल्या वातावरणाची तशी मला लहानपणापासून सवय आहे. पण माझं जन्मभूमी जरी ही पुणे असली तर माझी कर्मभूमी कोल्हापूर आहे. कारण तिथं मला चांगलं कार्य करायला मिळालं. शिक्षणाचं म्हणा, संगीताचे कार्य म्हणा. कारण तिथं संगीताला कोल्हापूरमध्ये मला जास्त वाव मिळाल्यासारखा वाटतो. कारण मी वेगवेगळे विद्यार्थी माझे तिथे घडवले आणि तिथंच माझ्या युट्यूब लिंकची जी गाणी आहेत मी कोल्हापूरमध्येच रेकॉर्डिंग केलेली आहे. तसं वातावरण कोल्हापूरचं मला चांगलं वाटलं. कारण संगीताच्या साठी तिथं मला जास्त वाव मिळाला. मला त्यामुळे कोल्हापूरचं वातावरण खूप चांगलं वाटलं. म्हणजे एक कवी, एक उत्तम वादक, उत्तम गायक असा खूप मोठा प्रवास आतापर्यंतच्या काळात तुम्ही म्हणजे केलेला आहे आणि अजूनही करत आहात. तर सर नवीन पिढीला किंवा येणाऱ्या तरुण पिढीला
या मुलाखतीच्या माध्यमातून किंवा या संभाषणांच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता सर? माझ्या सर या 30 वर्षाच्या अनुभवातून असं मला वाटतं की आपले बांधव खूप टॅलेंट आहेत. ते टॅलेंट आहेत पण त्यांना जे प्रशिक्षण मार्गदर्शन जे असतं ते प्रॉपर मिळत नाही असं मला काही काही जाणवलं. खूप टॅलेंट मी शाळेमध्ये विद्यार्थी काही घडवले. 10वी पर्यंत संगीत वगैरे करतात पण बाहेर गेल्यानंतर त्यांना ज्या अडीअडचणी येतात संगीतासाठी त्या तरी त्यांना चांगले मार्गदर्शन मिळालं पाहिजे किंवा त्यांची ट्रेनिंगची खास सोय झाली पाहिजे. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी पण आपण शाळेमध्ये असतो आपण संगीत शिकत असतो पण आपण जास्त शास्त्रीय संगीताकडे कानाडोळा करतो. कारण फिल्मी गाणी ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे गात असतो. ते जरी चांगलं असलं तरी शास्त्रीय संगीताकडे जास्त ओढा व्हायला पाहिजे. संगीताचा जो पाया आहे त्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तिथं खूप मेहनत करायला पाहिजे. आपण म्हणतो आपले बांधव संगीत शिकतात खूप हुशार असतात पण बोटावर मोजण्या इतके पुढे गेलेले कलाकार आपण बघतो. त्यासाठी उत्तम मार्गदर्शन आणि आपल्या लोकांना मेहनतीची गरज आहे, रियाजाची गरज आहे खास करून. तो आपल्याला कमी पडतो किंवा आपण आपल्याकडून कमी होतो म्हणा. तर तो जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसं आपण मग कुठेच कमी पडणार नाही. जसं आपण नाव घेतो फक्त रवींद्र जैन किंवा सोनिक जी यांचं परंतु आपल्याकडे टॅलेंट खूप आहे परंतु त्यासाठी जी मेहनत करायची पाहिजे गरज असते किंवा रियाजाची गरज असते त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं. म्हणून आपण या क्षेत्रात आपणच खरे पुढे जाऊ शकतो जर प्रॉपर मार्गदर्शन प्रशिक्षण किंवा आपल्याकडून तेवढं रियाज वगैरे झाला तर आपण संगीतामध्ये खूप खूप पुढे जाऊ शकतो. कारण खूप वाव पण आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल झालेले आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी टॅलेंटची गरज असते. तेवढं टॅलेंट आपण निर्माण करायला पाहिजे आपल्यामध्ये. तर आपल्याला मग कुठेच यामध्ये आपला कोणीच हात धरू शकणार नाही असं मला वाटतं एक खात्री करून. कारण आपण फक्त रियाज याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तपश्चर्या केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. हो. तपश्चर्या हा संगीताचा मग म्हटलं ना खरा भावच आहे. जर तपश्चर्या जशी आपण करतात त्या प्रकारचंच ही कला आहे. तेवढंच सतोटी किंवा तेवढी मेहनत यामध्ये गरज असते त्याची ती करायला पाहिजे असं मला वाटतं. सर एक शेवटचा प्रश्न. इतकं सगळं झाल्यानंतर अजून काहीतरी करायचं राहून गेलं असं वाटतंय का? तसं तर मला जे आम्ही संस्था काढली तर आपले स्वरांगण ही संस्था आम्हाला एक संगीत विद्यालय असं सुरू करायची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती. म्हणजे आहे अजून परंतु ती पूर्णत्वाला जात नाही. कारण काही अडीअडचणी म्हणा सगळ्या बाबतीत जागेच्या बाबतीत आर्थिक अडचणी वगैरे आपल्या सुटू शकत नाही. त्यामुळे आमच्या मनात एक संगीत विद्यालय ज्यावेळेस आम्ही संस्था सुरू केली तेव्हापासून आमच्या डोक्यात होतं की आपल्या अंध बांधवांसाठी एक असं संगीताचं एक व्यासपीठ की एक शाळा पाहिजे. तिथं प्रॉपर फक्त म्युझिक शिकवलं जाईल सुगम शास्त्रीय वगैरे. आणि आपण म्हणतो 10वी नंतर आपल्याला लोकांना शिकायला अडचणी निर्माण होतात त्यामध्ये त्या कमी होतील आणि उत्तम मार्गदर्शन मिळेल आणि ते पुढे जातील या माध्यमातून. त्यासाठी एक संगीत विद्यालय काढायची एक इच्छा आहे की त्याचा पूर्ण करायचा प्रयत्न चालू आहे. एक तेवढं राहिलेलं आहे सर. सर तुम्ही आज वेळेत वेळ काढून माझ्याशी सुसंवाद साधला आणि माझ्या माध्यमातून संगीत दर्शनच्या किंवा जी मंडळी या युट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम ऐकतील त्यांच्याशी सुसंवाद साधलात आणि अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट सुसंवाद साधलात त्याबद्दल दर्शन परिवारातर्फे मी तुमचे आभार मानतो. आणि व्यक्तिशः पण मी तुमचा आभारी आहे. कारण माझ्यासारख्या
छोट्या माणसाला तुम्ही वेळ दिलात आणि अगदी माझ्या प्रश्नांना उत्तरं छान दिली. मोकळेपणाने तुम्ही माझ्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल पण तुमचे मनपूर्वक आभार मानतो. सर, कार्यक्रमाची सांगता, आजच्या या कार्यक्रमाची सांगता कुठल्या गोष्टी म्हणजे काय वाजवून किंवा काय गाऊन तुम्ही करणार आहात सर? त्याच्यापूर्वी एक 2 मिनिटं मी बोलू इच्छितो की आपण जे व्यासपीठ सुरू केलेलं आहे, सुरू झाले जुळूनी, त्या माध्यमातून तुम्ही जे वेगवेगळे कलाकार घेऊन जे आपल्या समाजाला ऐकू इच्छित आहे की आपण सुद्धा यांच्यासारखे घडू शकता किंवा अशा अडीअडचणी निर्माण होऊ शकतात, तुम्ही तयार राहा त्यासाठी. हा क्ल्यू यांच्या या माध्यमातून मला वाटतं. आणि तुम्ही पण खूप मोठं कार्य करताय सर, कारण हे काम साधं सुद्धा नाहीये. एवढे कलाकार शोधायचे, त्यांचा वेळ घेऊन परत तुमच्या जे प्रश्न विचारून ते पण विचारपूर्वक की आपल्या समाजाला कशाची गरज आहे, काय त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, नेमकं ओळखून तुम्ही जे इंटरव्ह्यू वगैरे घेता ते सुद्धा खूप आनंददायी आहे आणि लोकांना उपयोगी आहे असं मला वाटतं. सर, संगीत दर्शन या समूहाच्या बाबतीत काय सांगू इच्छिता? आणखीन काय अपेक्षित आहे संगीत दर्शन या समूहाकडनं? तसं सर खूप छान पद्धतीने तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे, जसं आकाशवाणीवर प्लॅनिंग असतं त्या पद्धतीने, म्हणजे आकाशवाणीचे ते कलाकार लोक वगैरे त्यांना पेमेंट वगैरे असतं, पण तुम्ही लोक जे अविरतपणे हे झटताय, कादंबऱ्या, साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे सदर, परत आपल्या कलाकारांना संधी, हे खूप मोठं काम सर करताय. तसं यामध्ये काहीच सुटलं नाही असं मला वाटतं, कारण हे कामच इतकं मोठं आहे. ते करता करता आपले इतके कलाकार पुढे येत आहेत आणि तुम्ही त्यांना संधी देतायत वेगवेगळ्या माध्यमातून. जे ऐकवताय, जे आपण कधी मोठी मोठी पुस्तकं आहेत ते आपण वाचू शकत नाही रीडरच्या शिवाय, ते तुम्ही हे युट्यूब किंवा तुमच्या माध्यमातून ते आम्हाला ऐकायला मिळतात. आणि खास करून जे आम्ही निवृत्त लोक आहोत त्यांना तर ही चांगली मेजवानीच आहे सर ही, जे म्हणजे आम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं घर बसल्या आणि आपल्या सवयीप्रमाणे ऐकता येतं. आणि सगळ्या प्रकारचे विषय त्यामध्ये असतात. वर्तमानपत्र आहे, सगळे वेगवेगळे साहित्य आहे, कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, गप्पा वगैरे पण असतात, वेगवेगळे भाषणांचे विषय असतात, चर्चा असतं. भरगच्च असा प्रोग्राम सर तुम्ही करताय. त्यामुळे तुम्ही जेवढं करताय तेवढं आमच्यासाठी पुरं आहे असं मला वाटतं. कारण जो तुम्ही सदर करताय तेव्हा आमचं विषय आपला संगीत आहे, ते पुढे मागं यात तुम्ही काहीतरी बदल करून संगीत दर्शन मध्ये त्याचा समावेश करून हे कार्य काय वाढवू शकताय संगीताचं कार्य आमच्यासाठी. धन्यवाद सर, असाच लोभ राहू द्या. थँक्यू सर. एक छानशी प्रस्तुती अपेक्षित आहे सर शेवटची.
स्वर आले जुळूनी, स्वर आले जुळूनी. आपण ऐकत होतात स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाचा 11वा भाग. या कार्यक्रमाबद्दलच्या सूचना आणि प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवाव्यात. या कार्यक्रमाची संकल्पना संजय बडगुजर यांची, निर्मिती महेश नेहुल, संगीत संयोजन रवींद्र पोवळे, पार्श्वगायन सुहास कर्णिक आणि वैशाली तिजोरे, शीर्षक उद्घोषणा विद्या पोवळे आणि सादरकर्त्या लता पाटील. मंडळी, आज आपण इथंच थांबणार आहोत. पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी आणखीन एका नवीन मान्यवरांशी आपण दिलखुलासपणे संवाद साधणार आहोत. तोपर्यंत मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. संगीत दर्शन सादर करीत आहे संगीत क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या अंध कलाकारांची ओळख करून देणारा कार्यक्रम स्वर आले जुळूनी. स्वर आले जुळूनी.